बहिणीसारखी नणंद भेटायला पण नशीब लागतं आणि खरंच मी खूप नशीबवान आहे, की मला आईसारखी सासू आणि बहिणीसारखी नणंद भेटली आहे. मला ना यावेळी गावी जायला काही जमलं नाही. म्हणून मला जे काही आवडतं ना, ते सगळं ताईंनी आणि आईंनी यांच्याकडे पाठवून दिलं होतं. एकदम फ्रेश असा भाजीपाला, कडधान्य, पापड हे सगळं पाठवून दिलं होतं आणि मला फोन पण करून विचारत होते, "तुला अजून काही पाहिजेल का पाठवून द्यायला?" आणि मी आणि ताई फक्त एकदाच भेटलो होतो दिवाळीनंतर आणि त्या भेटीमध्ये आम्ही दोघी एवढं अटॅच झालोय ना, की आम्हाला असं वाटतं की आम्ही दोघी सख्या बहिणीच आहोत. आणि खूप नणंदांच्या ना भावजईंकडून खूप अपेक्षा असतात, पण माझ्या ताईंच्या ना माझ्याकडनं काहीच अपेक्षा नव्हत्या. त्या स्वतःच सगळं स्वयंपाक वगैरे बनवायच्या आणि त्यांच्या मुलांना जसं वाढायच्या ना तसं मला पण आणून द्यायच्या. त्यांनी मला कधी असं बोलले नाही की तू जाऊन तुझं जेवण घे या तू हे काम कर ते काम कर, कधीच नाही. आणि आमचं ना लव्ह मॅरेज आहे आणि त्यांनी मला कधी असं परकं वाटू दिलं नाही. त्यांची एक छोटी बहीण असल्यावानीच ते माझ्यासोबत राहतात. आणि आमची ना पुण्याला यायची वेळ झाली होती. आम्ही जेव्हा निघालो होतो ना, तेव्हा त्यांच्या डोळ्यातले ते अश्रू बघून ना मला खूप वाईट वाटलं. कोणीतरी आपल्यासाठी रडतंय, तर आपण किती भाग्यवान असेल. आणि कोणाकडे अशी लाड पुरवणारी सासू आणि नणंद आहे मला कमेंट करून नक्कीच सांगा.